महत्त्वाचं काय वाटतं मला की ह्या शतकामध्ये जे विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जी पुढे येणारी नोबेल प्राइजेस आहेत, आपण पाहतो नोबेल प्राइज अनेक लोकांना नोबेल प्राइज आपल्या इथे विज्ञानाच्या क्षेत्रात फारच कमी याच्यामध्ये म्हणजे भारतात सी.व्ही. रामनचं नाव सोडलं असतं तर मला वाटतं की जास्तीत जास्त नोबेल प्राइजेस किंवा नोबेल प्राइजेस आता भारतात शिकलेल्या मुलांना मिळाली पाहिजेत. त्यासाठी आपल्याला मूलभूत विज्ञानाकडे वळावं लागेल. पण पुढे ज्या डिस्कव्हरीज होणार आहेत, जे शोध लागणार आहेत, ते मूलभूत विज्ञानातून लागणार आहेत. त्यात गणित असेल, गणिताचं नोबेल प्राइज मिळत नाही, पण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ह्या ह्या विषयांचं आपल्याला डीप आणि पूर्ण जीवन समर्पण करावं लागेल. मराठी केवळ राज्यभाषा न राहता ती ज्ञानभाषा व्हायला पाहिजे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान त्या भाषेतनं मुलांपर्यंत पोहोचायला हवं. माझं स्वतःचं शिक्षण मराठीमध्ये झालं आणि ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान मी मराठीत शिकलो आणि त्याने काही फरक पडला नाही. हा पहिला भाग. दुसरा भाग असा आहे की या 21व्या शतकामध्ये माझी खात्री आहे की भारताची ही जी प्रगती आहे ही ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानामुळेच होणार आहे आणि म्हणून लहानपणापासून विज्ञानाची गोडी मुलांमध्ये निर्माण व्हायला पाहिजे. एवढंच नव्हे तर हल्ली मुलं विज्ञानाकडे वळत नाहीत, ती विज्ञानाकडे वळली पाहिजे. हा प्रयत्न व्हायला पाहिजे. सी.व्ही. रामनना नोबेल प्राइज मिळाल्यानंतर भारतामध्ये काम केल्याबद्दल कुठेही नोबेल प्राइज मिळालेलं नाही आहे. तर 21व्या शतकामध्ये माझी फार इच्छा आहे की दर 2-3 वर्षांनी निदान एक तरी नोबेल प्राइज विज्ञानात भारताला मिळावं.